नमस्कार मित्रांनो, द अनोखी वाटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कुठं निघालोय, कशासाठी निघालोय, काय करणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. पेरणीच्या कामासाठी आम्ही चाललोय. तर मित्रांनो, आज आपण चालू आहे आज आपल्या भात पेरणी करण्यासाठी डोंगराला. चला माझ्या मागे या. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो हर्षलच्या शेताकडं. तुम्हाला नजारा दाखवतोय बघा. त्याचं शेत म्हणजे काही खाली नाही ना, त्याचं शेत डायरेक्ट वरती उंच असं डोंगर. इथं चालायला सुद्धा अवघड वाटे. तुम्हाला पुढं दाखवतो. हे दिसतंय ते गाव म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक वारंगुशी. हे बघा, आपण इथून चढायला सुरुवात केली होती आणि आता आपण इकडे पोहोचलेलो वरती. समोर दिसणारा उंच डोंगर म्हणजे महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर असलेला कळसुबाईचा डोंगर धुक्याच्या शुभ्र चादरीत हरवून गेलेला होता. हर्षल, सांग बरं इकडे काय काय आता. इकडे आहे कळण जायचं मंदिर, ते खाली तिथं तळा पण आहे. तळ्यानंतर वरती ते 15 डोंगर असतो. तिथून खाली गेल्यावरती लगेच सोनवशी लागते गाव. इकडे पुढे आल्यानंतर तिकडे बाडगीची माची. त्यानंतर इकडे आलं, तिथं आमचं शेत. तिथे इथे खाली आल्यानंतर खूप जुनी विहीर आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. हर्षल दमलाय बघा. एवढं मोठं वज घेऊन आलाय खालून. कसं वाटतं हर्षल वरती आलो? एकदम मारा. कुठं जायचे आपल्याला? आता आपल्याला तिकडे जायचं डायरेक्ट वरती. हा, पवनचक्क्यांच्या खाली. बर. चला चला मग तुम्हाला दाखवतो पुढचा नजारा. चला पुढचा तुम्हाला दाखवतो. पाय घेऊ का रे मी? वाटेत अनेक प्रकारची झाडं आणि रानटी वनस्पती दिसत होती. काही ठिकाणी करवंदाची झुडपं, तर काही ठिकाणी उंच वाढलेली झाडं निसर्गाचं सौंदर्य अधिकच वाढवत होती. पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंडगार वारा प्रवास अधिक आनंददायी बनवत होता. ते पहा ना, जसं जसं आम्ही पुढे चाललोय ना, तसं तसं वाट अधिकच लहान होत चालले नाही का. इडून जर एखाद्याचा पाय जर घसरला ना, डायरेक्ट खालीच. हे अरे, रस्ता कुठे पण आहे का? विशेष म्हणजे जिथे काही लोकांना रिकाम्या हाताने चालणंही अवघड वाटेल, तिथे हा खांद्यावर भाताचं ओझं घेऊन अगदी सहज चालत होता. गावाकडच्या माणसांची मेहनत आणि ताकद पाहून खरंच आश्चर्य वाटतं, नाही का? काय खेकड दाखवतो लोकांनी? खेकड पाहिलं नाही का? हे बघा खेकड. गणेश, तिकडे बघ वाघाची गुफा बघ. कुठं रे? तिथे बघ, दाखवतो बघ, तिथं बघ. दिसली का? हा रे, हे बघा, इथे गुफा आहे. मला दिसत असेल. असेच तर आहे का? ही वाट बघून माझ्या मनात एकच प्रश्न येत होता. पावसाळ्यात ही माणसं या वाटेनं कशी ये जा करत असतील?
इथं मध्ये काय चुली पेटणार ना मग शेळ्या आल्या तिथं. लपत होते. शेळ्या इथं लपता येते लपण्यासाठी. हे बघा हे बघा इथून सुद्धा गाव चांगलं दिसतंय. आताशी आम्हाला सपाट जागा लागली. चालू आहे आम्ही आता हळूहळू. आलोय ना आपण जवळ आता. हो अजून नाही अजून नाही अजून खूप जड आहे. आमच्या आधी कोणी गेलंय वाटतं इथं वरती कुठे रे? डोंगराला. वाटेत अनेक प्रकारच्या रानभाज्या दिसत होत्या. गावातील लोक आजही या नैसर्गिक भाज्यांचा आहारात वापर करतात. त्यापैकी ही एक भाजी आम्हाला पाहायला मिळाली. तर मित्रांनो हे आहे गायपत्त्याचं झाड. त्याची आपण भाजी करू शकतो. हे बघा तोडायचं आणि याच्यातलं आतमधलं नाही का हे याची आपण भाजी करतो. आणि ही भाजी सुद्धा आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ह्या रानभाज्या असतात. अजून तुम्हाला अजून एक भाजी दाखवणार आहे मी. बघा मित्रांनो इथं आपल्याला एक विहीर बघायला मिळेल. ही विहीर म्हणजे इथल्या लोकांना पाण्यासाठी एक आता खराब झाली पाणी. पहिला चांगला स्रोत होता. आता त्याच्यामध्ये बरेचसे पाला पडलेले आहे. एकेकाळी कदाचित या भागातील लोकांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असलेली ही विहीर आता पालापाचोळ्यांनी भरली होती. काळाच्या ओघात तिचा वापर बंद झालेला दिसत होता. हे बघा हर्षलचे आई वडील ते पण आलेले पेरणी करायला. आणि शेवटी आम्ही बराच वरती चढल्यानंतर हर्षलच्या वावरात पोहोचलो. आता पेरणीची तयारी सुरू होती. शेतामध्ये पडलेले दगड, गोटे आणि लाकडं बाहेर काढण्याचे काम सुरू होतं. एवढ्या उंच डोंगरावर ट्रॅक्टर किंवा नांगर नेणं जवळपास अशक्य असल्याने इथले शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने कुडावण्याच्या साह्याने भाताची पेरणी करतात. शेत अगदी पवनचक्कीच्या अगदी जवळ असल्यामुळे येथून पवनचक्की खूपच जवळून पाहायला मिळत होती. एवढ्या मोठ्या पवनचक्की अगदी डोळ्यांसमोर उभ्या असल्याचा अनुभव खूपच वेगळा होता. वाऱ्याच्या झुळकीसोबत फिरणाऱ्या त्या पवनचक्क्यांनी डोंगराचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. पावसाचं वातावरण आहे आणि छान असं आपण वातावरण सभोवताली बघू शकता. सगळ्यांनी मिळून शेतीचं काम करणं म्हणजे ग्रामीण जीवनातील एकोप्याचं हे सुंदर उदाहरण होतं. हे बघा यांनी ना आत्ताच हे काम शेततळ्याचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कागद टाकायचं बाकी आहे. काम बाकी चांगलं केलं. मग आम्ही थोडी चाईची भाजी फोडली. मात्र दुर्दैवाने ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवता आली नाही. हे बघ इथं
काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही सगळेजण परतीच्या प्रवासाला निघालो. पण गावाकडची एक खास गोष्ट म्हणजे एक वेळ वरती रिकामा जाऊ शकता, पण खाली येताना कोणीच रिकाम्या हाताने येत नाही. मंडळी आता आपण चाललोय खाली. चला घरी. तर जायचंय घरी. जवळजवळ किती वाजले? 6 वाजले. सकाळी गेलो होतो 9 वाजता. आम्हाला तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो. आम्ही कुठून चाललोय बघा. इकडे बघा किती सुंदर नजारा दिसतो पाठीमागे. इकडं तुम्हाला तिकडे दिसत असेल. इकडे बघा आपलं गाव, वारंगुशी गाव. थांबा. हे बघा तिकडे, तिथे दिसतंय का? तिथं हर्षले चालाय खाली, मी चालू खाली. कोणी बकऱ्यांसाठी हिरवा पाला, तर कोणी चुलीसाठी सरपणाची लाकडं. प्रत्येकाच्या हातात काही ना काही होतंच. अशा प्रकारे निसर्ग, शेती, मेहनत आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव देणारा आजचा प्रवास इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात, नवीन वाटेवर. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.